इथे मी कालच मटकी भिजत घातली होती। आज याला तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने मोड आलेले आहेत। तर या मटकीला आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहे आणि मग याची आपण भाजी बनवणार आहोत। तर इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। आता यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे। त्यानंतर इथे जिरे घालायचे आहेत। जिरे मोहरी छान अशी तडतडली की भाजीला चव खूप छान येते। त्यामुळे जिरे मोहरी छान असे फुलू द्यायचे आहेत। तर आता यामध्ये थोडासा आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडेसे लसणच्या पाकळ्या घालायच्या आहेत। तरी ते मी लसणच्या पाकळ्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। जास्त असं आपल्याला बारीक अशी पेस्ट नाही करायची आहे। लसण आपल्याला असा मोठा असा थोडासा ठेचून घ्यायचा आहे। कढीपत्ता घातलेला आहे। आता यामध्ये थोडी हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर इथे मी बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे। कांद्याला पण चांगलं असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा असा चांगला मऊसूत होऊ द्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण टोमॅटो घालणार आहेत। कांदा चांगला परतला गेला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो पण लवकर असं परतल्या जातं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। टोमॅटो आणि कांदा चांगला असा मॅश झाला पाहिजे। त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते। आता यामध्ये चटणी घातलेली आहे। तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे। यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर घातल्यानंतर पण याला 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आणि आता आपण यामध्ये मटकी घालणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर मटकी तुम्ही आधी थोडीशी परतून पण घेऊ शकतात। साईडला थोडी उकडून घेतली तरी देखील चालेल। पण मी सर्व मसाल्यामध्येच ही मटकी परतून घेणार आहे। या पद्धतीने भाजी खूप छान लागते आणि अगदी झटपट होते। कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते। आपण इथे कसल्याही प्रकारचं वाटण बनवलेलं नाही आहे। फक्त टोमॅटो, कांदा आणि अद्रक लसूण याच्या पेस्टमध्ये आजची आपली अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे। तर आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर पण परत एकदा याला 2 ते 3 मिनिटं चांगलं असं आपण परतून घेणार आहोत। कमी गॅसवरती भाजीला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली भाजी डागू शकते। आता यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने पाण्याचं प्रमाण घट्ट पातळ तुम्हाला भाजी हवी आहे त्यानुसार इथे पाणी घाला। मी इथे गरम पाणी घातलेलं आहे किंवा कोमट पाणी घालायचं आहे। आणि आता इथे थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। भाजलेले शेंगदाण्याचा कूट इथे मी घातलेला आहे। यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि ग्रेव्ही पण आपली घट्ट अशी होते। हे पहा, अशा पद्धतीने पण आपण याला 2 ते 3 वेळा उकळी काढून घेतल्यानंतर भाजीचा रस्सा हा घट्ट होतो। त्यामुळे याला 2 ते 3 मिनिटांसाठी आपण उकळून घेणार आहोत। हे बघा, आत्ता छान अशी उकळी भाजीला आलेली आहे। तर याला आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं असं उकळून घेणार आहोत। तर ही मटकीची भाजी खूप लवकर होते आणि झटपट अशी शिजल्या पण जाते। तर याला आपण 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर याला एकदा चेक करायचं आहे। हे पहा, मस्त आपली चमचमीत आणि झणझणीत अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते। आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। अर्धा चमचा इथे मी जिरे घातलेले आहेत आणि इथे काजू घेतलेले आहेत। हे पाण्यात भिजत घातलेले आहेत। याची पण आपण पेस्ट बनवून घेणार आहोत। हे पहा, अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे टोमॅटो आणि कांदा, शिमला मिर्च अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 मिरच्या भाजायच्या आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, मिरे आणि लवंगा हे सर्व आपल्याला भाजून याचा खडा मसाला तयार करून घ्यायचा आहे। आता इथे पनीर कट करून स्वच्छ असे धुवून घेतले आहे। यामध्ये
लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि आत्ता जो आपण मसाला वाटलेला होता मिरचीचा तो पण थोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेसन पीठ घालायचं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे 1 चमचा दही घालायचं आहे. हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पण एकदा याला आपण मिक्स करून घेणार आहोत आणि साईडला ठेवायचं आहे. यानंतर पुढे आपण इथे दही घेतलेलं आहे अर्धी वाटी. यामध्ये जिऱ्याची पूड घालायची आहे, धण्याची पूड घालायची आहे, हळद घालायची आहे, लाल तिखट घालूया आणि थोडासा इथे किचन किंग मसाला असेल तुमच्याकडे तर तो घालायचा आहे आणि आत्ता आपण जो वाटलेलं वाटण होतं हिरव्या मिरच्याचं ते पण घालायचं आहे. याला सर्व चांगल्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याला मिक्स करून आपण हे साईडला ठेवणार आहोत. आणि आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला हे सर्व पनीर मिक्स केलेलं सर्व तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. हे पहा, गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरतीच ठेवायची आहे. सर्व पनीर घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी सर्व पनीर घातलेलं आहे आणि कमी गॅसवरती याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असं आपण याला परतून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने सगळं पनीर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता आपण याला साईडला काढून घेणार आहोत. त्याच तेलामध्ये इथे कांदा आणि शिमला मिर्च जी आपण मोठी कट केलेली होती ती आपल्याला हलकीशी अशी याच्यामध्ये परतून घ्यायची आहे. जास्त अशी याला गाळ करायची नाही आहे. याला 80% किंवा 70%च आपण याला शिजवून घेणार आहोत आणि नंतर याला भाजीमध्ये हे घालायचं आहे आपल्याला. कढई पनीरमध्ये हे खूप छान लागतं. तर आता हे मी साईडला काढून घेते. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एवढंसंच असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता जास्त असं याला गाळ असं करायचं नाही आहे. त्याच कढईमध्ये इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपण याच्यातच भाजी बनवणार आहोत. इथे मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि आपण जो आता खड्या मसाल्यांचा मसाला वाटला होता मिरची तो घालून भाजलेला तो घालायचा आहे ते पूर्ण आणि बारीक कट केलेला कांदा घालूया. कांदा सर्व घालून घ्यायचा आहे आणि याला चांगलं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. या स्टेजला तुम्हाला कांदा जर बारीक घालायचा नसेल तर तुम्ही याला मिक्सरला वाटून बारीक करून पण घालू शकतात. हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे कांद्याला. आता आपण यामध्ये मिरचीचं वाटण घातलं आहे 1 चमचा. मिरचीचं वाटण घातल्यानंतर पण याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने याला सतत असं हलवायचं आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर बटर पण घालायचं आहे 1 चमचा. जर नसेल आवडत तर इथे स्किप करू शकता तुम्ही. आता हे चांगलं असं परतलं की यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. इथे बारीक कट केलेला मी टोमॅटो घातलेला आहे. तुम्ही इथे याची पेस्ट पण घालू शकता टोमॅटोची. मी इथे बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे. अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो जर बारीक करून घातलं तर भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि ग्रेव्हीला जो थिकनेस आहे ना तो पण खूप छान येतो. इथे आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. कांदा आणि टोमॅटो चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे आणि इथे आपण आता लाल तिखट घालणार आहोत. लाल तिखट घालताना कारण आपण इथे मिरची पण घातलेली आहे हिरवी मिरची, त्यामुळे इथे घालताना अंदाजानेच घालायची आहे किंवा मग भाजी खूप जास्त तिखट होईल. तुम्हाला कशी कमी जास्त भाजी लागते तिखट त्यानुसार तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि काजूची जी पेस्ट होती वाटलेली ती घालायची आहे. तुम्हाला जर काजूची पेस्ट नसेल घालायची तर तुम्ही इथे क्रीम घालू शकतात किंवा मग दुधावरची साय जर तुमच्याकडे असेल तर ती पण या वेळेला इथे आपण घालू शकतो. त्यामुळे पण भाजी खूप छान अशी लागते. आणि जे दह्यामध्ये आपण आता दह्याचं मिक्सेस बनवलं होतं मसाला घालून आता ते घालायचं आहे. सर्व मिक्सेस चांगल्या पद्धतीने इथे आपण मिक्स करून घेणार आहोत. हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे.
तुम्ही पाहू शकता. दही घातल्यामुळे दही फुटण्याची शक्यता असते, तर याला असं लवकर असं फटाफट असं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. याला चांगलं असं मिक्स करायचं आहे, नाहीतर याच्या गाठी तयार होतात. हे पहा. आणि जेव्हा आपण दही घेतो ना, त्यावेळेला दही हे जास्त आंबट नको आहे, ताजं दही घ्या म्हणजे भाजी छान लागेल. आणि आत्ता जे आपण पनीर परतवून घेतलं होतं तर ते पनीर घालायचं आहे या स्टेजला. हे पहा, अशा पद्धतीने. आता पनीर घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर घातल्यानंतर याला मिक्स केल्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत. हे पहा, आता उकळी येऊ लागलेली आहे भाजीला. लगेच धनिया घालायचा आहे. इथे कोथिंबीर घालायची आहे वरून. आता आपण याला मिक्स करून घेऊयात परत एकदा. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते. आता आपण शिमला मिर्च आणि कांदा घालून घेऊयात. जर आधीच आपण भाजीमध्ये घातलं असतं तर कांदा आणि शिमला मिर्च खूप गाळ होते आणि ती टेस्टला पण खूप चांगली नाही लागत. हे पहा, अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता भाजीला आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवलं आहे. हे पहा, तयार झालेली आहे आपली कढाई पनीर. ढाबा स्टाईल कढाई पनीर आहे. खूप सोपी अशी रेसिपी आहे. अगदी आपण बाहेर खातो ना तशीच होते ही भाजी. तुम्हाला पण नक्की आवडेल. तुम्ही पण नक्की ट्राय करा. इथे मी 250 ग्रॅम गवार घेतलेली आहे. तर ही गवार आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि बारीक कट करून घ्यायची आहे. तर मी गवारला चांगलं असं बारीक कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही लहान मोठा आकार या गवारचा करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने मी शेंगा कट करून घेतलेल्या आहेत. थोड्या लांबच ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला शेंगा कट करून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. आता त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आपल्याला गवार 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आहे. याच्यामध्ये जिरे, हळद, लसूण असं काहीच घालायची आपल्याला गरज नाही आहे. आपल्याला थोडंसं याला 2 ते 3 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे या भाजीला. आणि इथे आपण थोडंसं यामध्ये मीठ घालणार आहोत, जेणेकरून आपली गवार लवकर परतल्या जाईल. त्यासाठी आपण ही डायरेक्ट भाजीमध्ये सुद्धा तुम्ही शिजवू शकता, पण त्यामध्ये शिजण्यासाठी वेळ लागतो. जर आपण अशा पद्धतीने आधीच जर परतवून घेतली किंवा तुम्ही थोडंसं वाफवून घेतली किंवा शिजवून घेतली तर भाजी खूप छान लागते. तर आपल्याला बस एवढी शिजवायची आहे. आपण आता साईडला ठेवणार आहोत. तर इथे मी आता तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. आता यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसूण घालायचं आहे आणि आपल्याला हे तेल घालून चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटामध्ये कांदा चांगला असा परतला जातो. तर कमी गॅसवरती आपल्याला कांद्याला परतवून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती आपल्याला कांद्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटामध्ये कांदा खूप छान असा परतला जातो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांद्याला गॅसवरती उभं असं भाजून पण घेऊ शकतात. पण मी इथे बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा आणि तो तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. हे बघा, आता कांदा आपला परतलेला आहे. आता इथे मी बारीक कट केलेलं खोबरं घातलेलं आहे. तर मी इथे सुकं खोबरं घातलेलं आहे बारीक कट करून. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला खिसणीने खिसून बारीक तसं पण इथे तुम्ही ॲड करू शकता आणि तशी पण भाजी खूप छान लागते. तर आपण पातळ असं खोबरं बारीक कट केल्यामुळं ते लवकर असं परतलं जातं या कांद्यासोबत. त्यामुळे मी असं इथे कट करून घेतलेलं आहे. तर आता आपण इथे थोडे धने घातलेले आहेत. तर धने मी इथे 1 चमचा धने घेतलेले आहेत. तर तुम्हाला धने नसतील घालायचे किंवा तुमच्याकडे नसतील तर अशा वेळेला आपण इथे आपल्याकडे धनापूड जर असेल तर मसाल्यामध्ये भाजी बनवताना आपण ती पण इथे घालू शकतो, तरी देखील चालेल. तर इथे धने घातल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. त्यामुळे धने आवर्जून घाला. धने चांगले असे भाजून घ्यायचे आहेत पूर्ण मसाल्यामध्ये.
आता आपण इथे थोडेसे तीळ घालणार आहोत. सगळ्यात शेवटी तीळ घालायचे आहेत. जर आपण सुरुवातीलाच तीळ घातले असते तर तीळ लवकर भाजले जातात आणि ते अंगावर पण उडतात. तीळ लवकर भाजले जातात, त्याच्यामुळे ते सगळ्यात शेवटी घालायचे. आता हे सर्व मसाला आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर पूर्ण तव्याला पुसून घ्यायची आहे. कारण तव्याला आपण आत्ताच मसाला भाजलेला आहे तर त्याच्यावरती तेल असतं, तर आपलं तेल पण पूर्ण कोथिंबीरला लागेल आणि कोथिंबीर पण चांगली अशी मस्त परतून निघेल त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण हे वाटून घेणार आहोत. हे पहा, बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. थोडी हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घालायचं आहे. तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता जी आपण ग्रेव्ही वाटली होती मसाल्यांची, कांद्याची पेस्ट, आता ती घालायची आहे. कमी गॅसवरती मसाले आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आहे. मसाला जेवढा छान आपण परतवतो तितकी भाजीला टेस्ट चांगली येते. त्यामुळे कमी गॅसवरती मसाला चांगला असा हा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर 5 ते 6 मिनटं लागतात कमी गॅसवरती, पण चांगल्या पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे. आता मी इथे थोडासा गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा, तो परतून घ्यायचा आहे. आणि ज्या आपण आता शेंगा परतवून घेतल्या होत्या किंवा तुम्हाला जर उकडून घ्यायच्या असतील तर तसं सुद्धा चालेल, त्या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकतात. शेंगा घातल्यानंतर इथे 2 ते 3 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता आपण इथे पाणी घालणार आहोत. मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर पाणी घालताना कधी पण गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करायचा, त्यामुळे भाजीला चव चांगली येते. आता पाणी घातल्यानंतर परत एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कमी गॅसवरती छान अशी याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत. हे पहा, आत्ताच याला उकळी पण येऊ लागली आहे आणि भाजीला रंग पण खूप छान आलेला आहे. आणि घट्ट पातळ तुम्हाला कशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण करू शकतात. तर इथे मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर पण परत एकदा याला चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी कमी वेळेत, कमी साहित्यात आणि झटपट अशी होणारी गवारची भाजी आहे. तर आता आपण याला 2 ते 3 मिनटं झाकून ठेवणार आहोत. छान अशी 2 मिनटामध्ये मस्त अशी उकळी येते. हे पहा, तयार झालेली आहे आपली गवारीची भाजी. आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर ही भाजी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी भाजी आहे. ज्यांना आवडत नसेल ते सुद्धा ही भाजी आवडीने खातील. जर तुम्ही या पद्धतीने जर बनवली तर मी खात्रीने सांगते की ही भाजी सर्वांना खूप आवडेल. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. गॅसवरती खोबरं आणि कांदा आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीने खोबरं आणि कांदा जर भाजला तर भाजीला चव अगदी भन्नाट येते. तर या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आत्ता भाजलेला कांदा आणि खोबरं हे आपल्याला थोडंसं बारीक करून याच्यावरती परत एकदा तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत. तर आता इथे मी अद्रक, लसूण आणि थोडेसे काही मसाले आणि कांदा हे पूर्ण आपल्याला तेल टाकून चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. परत एकदा आपण याला छान असं भाजून घेणार आहोत. तर कमी गॅसवरती आपल्याला हे सर्व कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि मसाला हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं. यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. नाही भाजलं तव्यावरती तरी देखील चालेल, कारण आपण गॅसवरती आधी भाजलेला आहे. पण गॅसवरती भाजल्यानंतर परत एकदा जर याला तव्यावरती तेलामध्ये भाजलं तर खूप छान अशी चव येते. त्यामुळे नक्की भाजा. तर मी इथे आता 1 चमचा धने घातलेले आहेत. तर तुमच्याकडे धने नसतील तर तुम्ही या वेळेला इथे धना पावडर मसाल्यामध्ये सुद्धा घालू शकतात, तरी देखील चालेल. तर हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता आपण हे बारीक असं वाटून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने मी मिक्सरला बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण याची ग्रेव्ही बनवून घेऊयात. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे.
जिरे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे आणि हे सर्व आपल्याला कमी गॅसवरती चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे। छान असे याला आपण परतून घेणार आहोत। जेवढं आपण चांगलं असे या मिश्रणाला परतून घेऊ तेवढी भाजीला छान अशी चव येते। त्याच्यामुळे चांगलं असं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे। आणि आता इथे मी काही मसाले घातलेले आहेत। तर इथे गरम मसाला, लाल तिखट आणि हळद घातलेली आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी 1-1 चमचा घेतलेला आहे। आता हे सर्व आपल्याला कमी गॅसवरती मसाला पण चांगला असा तेलामध्ये परतून द्यायचा आहे। आता मसाला छान परतला की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर पण मसाल्यामध्ये चांगली अशी आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून द्यायची आहे। यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते। त्याच्यामुळे कोथिंबीर पण तेलामध्ये चांगली अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। वाटणामध्ये पण थोडीशी घातली किंवा त्याच्या काड्या घातल्या तर भाजीला खूप चांगली चव येते। त्यामुळे नक्की कोथिंबीर घाला। आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणी घालताना इथे गरम किंवा कोमट पाणीच घालायचं आहे। त्यामुळे भाजीला चव चांगली येते। थंड पाणी जर घातलं तर भाजीला चव चांगली येत नाही। त्यामुळे शक्यतो गरम किंवा कोमट पाणीच घाला। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ग्रेव्ही किंवा रस्सा बनवून घ्यायचा आहे। पातळच करायची आहे याची ग्रेव्ही, कारण हे वड्या घातल्यानंतर पण दाटसर होतो। त्यामुळे सुरुवातीला एकदम पातळ असंच ठेवायचं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगली अशी एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण वड्या बनवून घेणार आहोत पिठाच्या आणि त्या आपल्याला याच्यामध्ये सोडायच्या आहेत। तर हे पहा, असंच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर उकळी छान आलेली आहे। तर आता आपण वड्या बनवून घेऊया। तर मी इथे पीठ मळण्यासाठी इथे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, चण्याचं पीठ किंवा बेसन पीठ। त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, जिरे घातलेले आहे थोडेसे आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। घट्ट असा आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी गोळा मळून घेतलेला आहे। तर आता हे आपण लाटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पाटवडी बनवून घ्यायची आहे। मी कट करून घेतलेले आहेत बनवून। आता या बनवताना पातळ अशा बनवा, पातळ अशी पोळी लाटायची आहे, कारण या कच्च्या असतात आणि त्या शिजल्यानंतर डबल होतात। त्यामुळे पातळ अशी पोळी लाटायची आहे आणि बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने बनवून मी यामध्ये सोडलेले आहेत। गरम अशी छान अशी उकळी आली की गरम याच्यामध्ये आपल्याला ह्या वड्या टाकायच्या आहेत। तर थंड रश्श्यामध्ये नाही घालायच्या, छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर या वड्या याच्यामध्ये सोडायच्या आहेत। तर आपण याला परत एकदा एक छान अशी उकळी काढून घेऊयात। तुम्हाला दाखवते मी भाजी। हे पहा, मस्त भाजी आपली झालेली आहे। पाटवडी रस्सा अगदी झटपट होते आणि ज्यावेळेस आपल्याकडे घरामध्ये भाजीला काहीच नसतं तर त्यावेळी बेस्ट असा ऑप्शन आहे हा की पाटवडी रस्सा आपण बनवू शकतो। तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। हे पहा, मस्त तयार झालेली आहे आपली पाटवडी रस्सा। अगदी कमी साहित्यात, घरच्याच साहित्यात आणि झटपट अशी चमचमीत आणि झणझणीत ही भाजी बनून तयार होते। अगदी नॉनव्हेजला सुद्धा विसरून जाल एवढी ही जबरदस्त आणि भन्नाट अशी चवीला लागते। तर तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे उभे कांदे मी असे कट करून घेतलेले आहेत। आता यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे, लसूण घालायचं आहे आणि अद्रक घालायची आहे। हे सर्व घालून आपल्याला कमी गॅसवरती कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। तर कांदा 2 ते 3 मिनिटात परतला जातो। आता यामध्ये मी मूठभर खोबरं घातलेलं आहे आणि यामध्येच आता आपण थोडेसे खडे मसाले घालणार आहोत। तर खडे मसाल्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतात। आता हे चांगलं परतलं की त्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मी कट करून घातलेला आहे। टोमॅटोमुळे काय होतं की भाजीला खूप छान अशी आंबट
मस्त अशी चव येते. हे सर्व मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व भाजलेला मसाला वाटून घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे अर्धा चमचा आणि जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे. आता जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जे वाटलेलं वाटण होतं ना ते घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून. आता हे मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर हे परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. जर जास्त फ्लेम ठेवली तर मिश्रण हे खाली डागल्या जातं किंवा करपतं, त्यामुळं भाजीला चव चांगली येत नाही आणि भाजीला तर्री पण येत नाही. जर कमी गॅसवरती तुम्ही छान असं परतून घेतलं तर भाजीला खूप छान अशी चव येते आणि तर्रीसुद्धा येते. त्यामुळे कमी गॅसवरती हे मिश्रण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात हे मिश्रण परतलं जातं. आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर इथे हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि घरातील मसाला घेतलेला आहे. तर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तरीसुद्धा चालेल. आपल्या घरातला जो काळा मसाला असतो तो घातलासुद्धा तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व मसाले आपल्याला चांगले असे कमी गॅसवरतीच परतून घ्यायचे आहेत. तर हे सर्व मिश्रण आपल्याला कमी गॅसवरतीच चांगलं असं परतून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे इथे परतून घेतलेलं आहे. आत्ताच या मसाल्याला तेल सुटत आहे, तुम्ही पाहू शकता. तर जेवढं आपण मंद आचेवरती हे परतवू तेवढी भाजी छान लागते. आता यामध्ये आपल्याला जेवढी घट्ट पातळ भाजी हवी आहे त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे. तर पाणी छान असं कडकडीत गरम करायचं आणि मग घालायचं. तर गरम पाण्यामुळे भाजीला चवसुद्धा छान येते आणि तर्रीसुद्धा खूप मस्त येते. त्यामुळे शक्यतो भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. थोडी या भाजीसाठी पातळ असाच रस्सा लागतो किंवा ग्रेव्ही लागते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी आपण याला उकळी काढून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीची या भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे. शेवभाजीचा रस्सा हा पातळच असतो, जास्त असा घट्ट नसतो, कारण शेव घातल्यानंतर पण त्याला दाटसरपणा येतो. त्यामुळे ही भाजी पातळच असते. तर आता छान अशी उकळी आलेली आहे भाजीला, तुम्ही पाहू शकता. आणि यावरून मस्त अशी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवूयात. तर हे पहा, मस्त आपली शेवभाजीचा रस्सा हा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता तर्री पण किती मस्त आलेली आहे. तर कमी गॅसवरती छान अशी याला उकळी येऊ द्यायची आणि मिश्रण पण चांगलं असं परतवून घेतलं तर भाजीला खूप छान अशी वरतून तर्री येते आणि चवसुद्धा येते. तर हे पहा, तर तयार झालेली आहे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी शेवभाजी. तर आता आपण ह्याला एका डिशमध्ये काढून घेऊया. मी दाखवते तुम्हाला. हे पहा, रंग पण किती सुरेख आलेला आहे. अशा पद्धतीने आपण प्लेटमध्ये याला काढून घेतलेला आहे. तर तुम्हाला जेव्हा जेवायचं असेल त्यावेळेला तुम्ही हे प्लेटमध्ये असं वाढून घेऊन त्याच्यामध्ये शेव घालू शकतात किंवा मग तुम्हाला लगेच जेवायला बसायचं असेल तर तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये जेव्हा आपण रस्सा बनवतो त्यावेळेलासुद्धा तिथेच आपण शेव घालू शकतो. पण काय होतं, आधीच जर रश्शामध्ये शेव घातली तर तिचा चिकदा होतो आणि ती गिजगिज लागते. त्यामुळे शक्यतो जेवायच्या 5 मिनटं किंवा 10 मिनटं आधीच भाजी गरम करायची आणि मस्त ताटामध्ये असं छान असं वाढून घ्यायचं आणि वरतून शेव घालून घ्यायची. तर हे पहा, तयार झालेली आहे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी शेवची भाजी. मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे
आणि काही खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत. तर यातला काही तुमच्याकडे एखादा मसाला अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर स्किप पण करू शकतात. तर आता इथे मी मसाले घातल्यानंतर मोठ्या आकाराचे 4 असे कांदे बारीक असे उभे कट करून घेतलेले आहेत. ते आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तर कांदे आपल्याला जास्त असे लाल नाही करायचे, कमी गॅसवरती फक्त माऊसूद होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. तर आता यामध्ये अद्रक लसूण पण घातलेला आहे, तो पण आपण चांगला असा परतून घेणार आहोत. आता यामध्ये 7 ते 8 काजू घातले आहेत आणि मग इथे हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची आणि काजू आपल्याला चांगले असं परतून घ्यायचं आहे. जास्त पण असा कांदा आपल्याला लाल नाही करायचा आहे. नेहमी आपण पनीरच्या भाजीला करतो तसा तेवढा लाल नाही करायचा आहे. हलकासा फक्त याच्यामध्ये सॉफ्टनेस आला पाहिजे. फक्त एवढाच आपल्याला नरम असा सॉफ्ट असा करून घ्यायचा आहे. तर कांदा एवढा असा परतला गेला की त्यामध्ये आपण पालक घालणार आहोत. तर पालक घालताना इथे आपल्याला 5 ते 7 पालकाची पाने घालायची आहेत. थोडासा पुदिना घातलेला आहे आणि मुठभर अशी कोथिंबीर घालायची आहे. तर हे आपल्याला सर्व मिश्रण 2 ते 3 मिनिटासाठी हलकंसं परतून घ्यायचं आहे. हे सगळं नरम झालं की आपण याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे. आता एवढंच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बारीक असं आपल्याला मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. मी असं वाटून घेतलेलं आहे. आता इथे मी पनीरचे असे पीस कट करून घेतलेले आहेत. आता याला आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. तर कमी गॅसवरती आपल्याला हे पनीरचे पीसेस गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने मी फ्राय करून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जो कांदा मसाला आपण वाटून घेतला होता तर तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर हे मिश्रण आपल्याला कमी गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे. कारण सुरुवातीला तेल तापलेलं असतं, त्यामुळे मसाला हा खाली डागू शकतो किंवा मसाला करपला तर भाजी पण करपट लागते, टेस्ट चांगली येत नाही. त्याच्यामुळे चांगलं असं परतून घ्यायचं याला कमी गॅसवरतीच. आता इथे मी काही मसाले घातलेले आहेत. गरम मसाला, लाल तिखट आणि तुमच्याकडे जो घरी अवेलेबल असेल गरम मसाला तर तो आपण इथे ॲड करू शकतो. तर आता हे घातल्यानंतर पण याला चांगलं असं आपल्याला कमी गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही पाहू शकतात आत्ताच छान अशी याला तरी येत आहे भाजीला. तर आता इथे मी 4 ते 5 मोठे चमचे दही घातलेलं आहे. तर दही घेताना जास्त आंबट असं घेऊ नका, ताजं दही घ्या. आंबट दही घातलं तर भाजीची टेस्ट बिघडेल, त्यामुळे ताजंच दही शक्यतो यामध्ये वापरायचं आहे. आता दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वरतून थोडंसं आपल्याला लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून पण याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान अशी एक उकळी आली की त्यामध्ये पनीर घालायचं आहे. थोडं थोडं करून पनीर घालून याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत. भाजीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक छान अशी उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी एक छोटीशी आपण वाफ काढून घेणार आहोत. तर हे पहा, आत्ताच या भाजीला छान अशी तरी येत आहे. तुम्ही पाहू शकतात. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची, कारण याच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे आणि दह्यामध्ये पण आणि काजू याच्यामुळे काय होतं की भाजीला खूप छान असं तेल सुटतं, तरी येते. तर आपण बाहेर जशी खातो ना अगदी घट्ट अशी दाटसर ती हॉटेल रेस्टॉरंटची भाजी असते, अगदी त्याचसारखी ही भाजी बनते. तर आपण याला अजून 2 मिनिटासाठी परत एकदा झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून थोडा दाटसरपणा या भाजीमध्ये येईल आणि अगदी आपण बाहेर खातो ना तशीच याची टेस्ट पण लागेल आणि चवसुद्धा येईल. तर हे पहा, मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. आता हैदराबादी पनीर जर बनवायचं असेल तर आपण घरीच बनवणार,
बाहेर कधीच खाणार नाहीत हैदराबादी पनीर. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. अगदी साधी, सोपी आणि कमी वेळेत आणि घरच्याच साहित्यात आपण इथं बनवलेली आहे. आपण बाहेरचं याच्यामध्ये काहीच असं ॲड केलेलं नाही आहे. तर हे बघा, आता याच्यावरती मी थोडासा तडका घातलेला आहे लाल मिरची आणि बटरचा. तर यामुळे काय होतं की भाजीला खूप छान अशी चव येते. त्याच्यामुळे तडका घालणं ऑप्शनल आहे, पण जर तडका लावला तर भाजीला अजून छान अशी टेस्ट येते. तर हे बघा, पूर्ण आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे. मस्त असा वरती तवंग पण आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त हैदराबादी पनीर आपलं तयार झालेलं आहे. तर ही भाजी आपण बड्डेला किंवा पार्टीला अगदी झटपट आणि किंवा मग घरी पाहुणे आले असतील अशा वेळेला आपण ही भाजी तुम्ही बनवू शकतात. तर तयार झालेली आहे आपली हैदराबादी पनीरची भाजी. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.